अजनी तालुक्यातील शिवारातील काही शेतकरी आजनी गावात तर काही चाचेर गावात राहतात। त्यांची शेती चाचेर अजनी या गावाच्या सीमेला लागून आहे आणि आजोबांपासून आजनी चाचेर गावच्या सीमेवरून शिवधुरा शेतात येणे जाणे ते करत आहे। मात्र त्यांचे जनावरे सुद्धा याच मार्गाने शेतात नेले जाते। आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण या रस्त्याने निर्माण झाली नाही, परंतु शामराव दौलत खडसे अचानक दुपारच्या वेळेस जेसीबी लावून यांनी पूर्ण रस्ता खोदून फेकला आणि धुरा तयार केला आहे। सदर रस्ता हा आमच्या वडलोपार्जित असून सनेनी श्री शामराव दौलतरावजी खडसे मुक्काम चाचेर तहसील मौदा यांनी सदर रस्ता हा आमच्या वडलोपार्जित असून फेकलेला आहे। ह्या रस्त्यामध्ये आम्ही कित्येक वर्षापासून माझ्या जन्माच्या अगोदरपासून या रस्त्याने आम्ही वहिवाट करत आहोत। आमचे जनावर शेतीत माल नेणे आणणे वाहतूक ह्याच रस्त्याने होते, परंतु हा सदर शेतकऱ्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता माहिती न देता काल अचानक दिनांक 13/6/2019 काल अचानक दुपारी 12च्या दरम्यान जेसीबी लावून हा रस्ता खोदून फेकलेला आहे। यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आणि आता नेमकंच खरीप हंगाम सुरू होणार आहे। यावेळेस आम्ही सदर 25 शेतकऱ्यांनी काय करावं? काही शेतकऱ्यांनी काम थांबवण्याचे प्रयत्न केले असता उलटसुलट उत्तरे देऊन त्यांच्या वडिलाची जागा आहे असे म्हणत शामराव दौलत खडसे चाचेर गावचे मोठे शेतकरी आहे आणि शामराव दौलत खडसे हे सध्या चाचेर ग्रामपंचायत मध्ये सदस्य सुद्धा आहे। तुमच्याकडून जे बनते ते करून घ्या असे शामराव खडसे यांचे म्हणणे आहे। या पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांचा रस्ता बंद करण्यात आला आहे। यासाठी त्यांनी व्हीसीएन न्यूजकडे धाव घेतली आहे। सध्या चारा उन्हाळा असल्यामुळे शेतातच आहे, तर चारा डोवारा कसा घरी नेऊन स्टॉक कसा करावा हा विचार पडला आहे। त्यामुळे आमच्या जनावरांवर भूकमारीची पाळी आली आहे आणि हा सदर शेतकरी चाचेर गावचा हा प्रतिष्ठित शेतकरी असून यांचा एक मुलगा सध्या चाचेर ग्रामपंचायतला सदस्य असून हा गैरप्रकार त्यांनी केला आहे। तर प्रशासनाने महसूल विभागाने आम्हाला ह्या बाबतीत न्याय द्यावा हीच माझी प्रशासनाकडून अपेक्षा आहे। पावसाळ्याच्या ऐन तोंडावर शेताकडे येणे जाणे कसे करावे हा सध्या शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून विभागाने तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, नाहीतर शेती पडीत राहील, शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालणार नाही आदी गंभीर विषय निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट व्हीसीएन न्यूज।